सांगली महापालिकेचा अजब कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। कारणही तसं आहे। आपण आता प्रतापसिंह उद्यानाच्या बरोबर समोर आहोत। हेच हे प्रतापसिंह उद्यान आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता श्रीमंत प्रतापसिंह महाराज पटवर्धन यांच्या नावाने हे उद्यान आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता हे अतिशय भव्य आणि असं दिव्य असं असणारे हे प्रतापसिंह उद्यान आहे। सांगलीची ओळख म्हणून या प्रतापसिंह उद्यानाकडे पाहिलं जातं। पूर्वी या ठिकाणी वाघ, सिंह, चित्ता यासारखे मोठमोठे प्राणी या ठिकाणी होते। मात्र कालांतराने हे प्राणी या ठिकाणी नाहीसे झालं आणि हे आता प्रतापसिंह उद्यान हे नागरिकांच्यासाठी अजूनही खुलं आहे। मात्र आता हे नव्याने विकसित करण्यात येत आहे। या ठिकाणी आता डागडुजी करून पुन्हा एकदा नव्याने विकसित करण्यात येत आहे। मात्र आता जो प्रश्न निर्माण झालेला आहे गेले 2-3 दिवसापासून या ठिकाणी प्रतापसिंह उद्यानच्या बाहेर असणारे जे फेरीवाले आहेत, भेळ विक्रेते आहेत, त्यांना या ठिकाणी महापालिकेच्या रोषाला सामोरे जावं लागत आहे। आपण पाहू शकता या महापालिकेच्या वतीनं या ठिकाणी असे महापालिकेची गाड्या या ठिकाणी समोर लावण्यात येत आहेत। गेले 2-3 दिवस झालं घंटागाडी गाड्या असेल, कचरा गाड्या असेल, त्याचबरोबर या अतिक्रमणच्या गाड्या असेल, या ठिकाणी असणारे जे 10 भेळ विक्रेते आहेत त्यांच्या समोर ह्या गाड्या लावून त्यांचा धंदा बंद करण्याचा डाव आहे का असा आरोप या ठिकाणी भेळ विक्रेत्यांच्याकडून होत आहे। त्याचबरोबर या ठिकाणी असणारे जे फळ विक्रेते असोसिएशनचे शंभूराज काटकर आहेत यांनी सुद्धा या ठिकाणी केलेले आहेत। आपल्याबरोबर ते स्वतः आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की प्रतापसिंह उद्यानाच्या समोर नेमका काय प्रकार सुरू आहे, काय सांगाल? गेल्या 65 वर्षाहून अधिक काळ आमच्या प्रतापसिंह पटवर्धन महाराजांच्या नावाने हे उद्यान आहे। जे उद्यान ह्या महापालिकेच्या 25 वर्षाच्या स्थापनेच्या आधीपासूनच आहे। नगरपालिका असल्यापासून 30-40 वर्ष आणि गेली महापालिका आल्यानंतर 25 वर्षे हे व्यवसाय आमचे व्यापारी व्यवसाय करतात। 10 फेरीवाल्यांच्या आमच्या भेळ, दाबेली, वडापाव, आईस्क्रीम अशा पद्धतीचे ह्या बागेमध्ये येणाऱ्या नागरिकांच्यासाठी खायची व्यवस्था तत्कालीन नगरसेवकांनी नगरपालिकेत नगराध्यक्षांनी करून दिली होती। हा भूखंड गेले अनेक वर्ष या गार्डनमध्येच आहे। 5-6 वर्षापूर्वी यावर जवळजवळ 2.5 ते 3 कोटी रुपये खर्चून या बागेची डेव्हलपमेंट करण्यात आलेली आहे। या बागेमध्ये पूर्वी सिंह, हत्ती, अस्वल असे मोठे मोठे प्राणी होते, जे काही वन्य संरक्षक कायद्यामुळे पुण्या मुंबईला पाठवून दिले आणि ही गार्डन रिकामी करण्यात आली। काही दिवसापूर्वी अग्निशमन विभाग रिकामा करण्यात आला आहे, गॅरेज रिकामा करण्यात आले, लागूनच्या सगळ्या इमारतीं जागा जवळजवळ रिकामा केल्यात। ही एकच जागा राहिलेली जी मोक्याची आहे। काही काळानंतर ही महापालिकेचं मुख्यालय सुद्धा विश्रामबागला जाणार आहे। एकूणच ही जागा कमर्शियल विकायची आहे की काय डोक्यात त्यांच्या भाग आहे किंवा ह्यातला काही परिसर विकला अशी चर्चा सुद्धा आम्ही ऐकतोय। पण हे सगळं करत असताना महापालिका क्षेत्रात आरोग्याचे प्रश्न आहेत, रस्त्याचे प्रश्न आहेत, स्वच्छतेचे प्रश्न आहेत। महापालिका क्षेत्रात लोकांना लघवीला मुताऱ्या नाहीत, महिलांना तर नाहीच नाहीत। महापालिका क्षेत्रात नागरिकांची मधुमेहाची संख्या एवढी मोठी झाली की त्यांची व्यवस्था करणं गरजेचं आहे। ह्या प्राथमिक गरजांच्याकडे दुर्लक्ष करून सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं जे फेरीवाला धोरण आखलं गेलंय त्या फेरीवाला धोरणामध्ये 21 सदस्य आहेत महापालिकेच्या आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली। त्या समितीचं हे काम आहे तिथला सर्वे करायचा। ह्या फेरीवाला समितीचं जे फेरीवाला धोरण केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं आखून दिलेलं आहे मुंबई महापालिकेच्या धर्तीवर, त्याचं पहिले नियोजन असं आहे की पहिल्यांदा ह्या फेरीवाल्या विक्रेत्याची पर्यायी व्यवस्था करायची आणि मग तो फुटपाथ असेल, पथ असेल किंवा त्या पथ विक्रेत्याची व्यवस्था असेल ती करायची आणि नागरिकांना सुविधा द्यायची। मात्र इथं उलटं चालू आहे। पहिल्यांदा काढा, कुठं लावा नाही, कसं लावा नाही, कुणाच्या आदेशाने चाललंय माहीत नाही, लेखी कुठला आदेश नाही, कुठल्याही कारवाईत एक सुद्धा अधिकारी तुम्हाला दिसला तर तुम्हाला माझ्याकडून 1000 रुपये बक्षीस। कर्मचाऱ्यांना बसवायचं, गाडीत अतिक्रमणचे कर्मचारी बसतायत, आता प्रत्येक खुर्चीवर बसलेले मोबाईल बघत बसलेले तुम्हाला कर्मचारी दिसतील। काही मावा खाऊन थुकतायत सुद्धा, आमची त्याबद्दल सुद्धा तक्रार नाही, आम्ही पाणी मारून ते स्वच्छ करतोय। मात्र केन प्रकारे काल तर नालायकपणाचा कळस केला। या ठिकाणी महापालिकेच्या कचरा उठवायच्या आणि मेलेल्या जनावरांना उठवायच्या गाड्या इथं आणून लावल्या, ज्याच्यामध्ये प्रचंड माशा होत्या, ढास होते। इथं लोकांना त्याचा त्रास व्हावा, त्या लोकांनी इथं खायला येऊ नये, हे लोक जर इथं खायला आले नाहीत तर ह्या गाड्या राहणार नाहीत, ह्या गाड्या राहिल्या नाहीत तर इथं लोक आज बागेत येणार नाहीत, मग यांना हा भूखंड विकायसाठी मोकळा होईल अशी शंका आज आम्हाला या लागलेली आहे। कारण कुणाची तक्रार नाही आहे, या बाबतीत कोण भूमिका घेतलेली नाही आहे। इथं ट्रॅफिक जामची व्यवस्था नाही आहे, हा रस्ता वनवे आहे, मात्र पलीकडचा वनवे बंद करून टूवे हा रस्ता महापालिका आणि वाहतूक नियंत्रण कक्षाने केलेला आहे। त्यामुळे इथं थोडंफार काही तर ट्रॅफिक जाम होतंय, ते रस्त्याच्या वाहतुकीमुळे होतंय। ह्या लोकांच्याकडे खायला येणाऱ्या लोकांच्या पार्किंगची व्यवस्था महापालिकेच्या कंपाऊंडमध्ये आहे। 6 नंतर महापालिका बंद होते, इथं जवळपास 2 व्हीलरचं पार्किंग होतं, जेणेकरून कोणालाही त्याचा त्रास होत नाही। मात्र इथं काल इतका नालायकपणाने इतक्या खालच्या दर्जाला जाऊन आयुक्तांनी कारभार केला की इथं जवळजवळ 20 गाड्या आणून घंटागाड्या इथं लावल्या
आणि ह्या गार्डनमध्ये जायचं गेटच बंद करून टाकलं. आपल्याला पाहिजे असेल तर त्याचे फुटेज माझ्याकडे आहेत, मी आपल्या चॅनलला ते देईन. तर नेमकं या लोकांना त्रास द्यायचं कारण काय, यांचं पुनर्वसन न करायचं कारण काय? 2 दिवसापूर्वी सांगलीच्या कोल्हापूर रोडला रस्त्यावर खड्डे पडलेत आणि बांधकाम विभागाकडे तो रस्ता करायचा आहे. महापालिकेनं त्याचे अजून मेजरमेंट आणि त्यांच्याकडे त्यांचा आकृतीबंध दिलेला नाही, त्यामुळे ते काम थांबलंय. की ते एका महिलेचा डबऱ्यात पडून ती महिला रस्त्यावर पडली आणि तिच्या अंगावरून भरधाव वेगानं आलेली एसटी गेली, त्या बाईचा जीव गेला. मागच्याच वर्षी तिच्या कुटुंबातील एक व्यक्ती वारलेली आहे, तिथंच ॲक्सिडेंटमध्ये झालेला आहे. लोकांच्या ह्या गोष्टींना प्राधान्य द्यायचं सोडून फक्त अतिक्रमण आणि फेरीवाल्यांना त्रास देणे इतकाच उद्देश या आयुक्तांच्याकडून, सत्यम गांधींच्याकडून चालू आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांनी DPDCच्या सभेमध्ये पालकमंत्र्यांच्या समोर कान उघडणी केली होती. पालकमंत्र्यांनी यांना आदेश दिले होते का आता ह्याच भाजप पक्षाच्या नेत्यांनी किंवा यांच्या पाठराख्यांनी किंवा त्यांच्या पिल्लावळीनं इथं लोकांना त्रास द्यायसाठी हे केलेलं आहे का? विरोधी पक्षाच्या संघटना आहेत म्हणून त्यांना त्रास देण्यासाठी हा उद्योग आहे का? आत्ता जर या माणसांनी त्रास द्यायचा थांबवला नाही तर महापालिकेच्या कॅम्पसमध्ये आमच्या या भेळच्या गाड्या चालू होतील आणि जशाच तसं उत्तर आम्ही देऊ. या गाड्या बेकायदेशीररित्या नो पार्किंगमध्ये पार्किंग केल्या आहेत, यावर गृह खात्यानं दंड वसूल केला पाहिजे. सामान्य नागरिकांच्यावर लगेच स्कॅनर लावून फोटो काढून त्यांना ऑनलाईन दंड पाठवला जातो. मग यांना का पाठीशी घातलं जात आहे? कालपासून आम्ही तक्रार केलीत, जिल्हा पोलीस प्रमुखांच्याकडे तक्रार केली आहे, वाहतूक नियंत्रण शाखेला केलेली आहे, पोलीस स्टेशनला केलेली आहे. मात्र आयुक्तांची मगरुरी कमी होण्याऐवजी वाढतच चाललेली आहे. आज जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात आम्ही धाव घेतल्या. जिल्हा दंडाधिकारी म्हणून तुम्ही सुमोटो यांना आदेश करताय, जर इथं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर ती जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची असेल. अशी भूमिका घेतल्यानंतर जिल्हाधिकारी प्रशासनानं काय आदेश दिलेत माहीत नाही, पण आज 2च गाड्या अतिक्रमणच्या येऊन या भेळच्या गाड्यांच्या समोर लागलेल्या आहेत. काल 25भर गाड्या या ठिकाणी लागल्या होत्या. 100भर महापालिकेचे कर्मचारी जे पहाटे 5 वाजून कचरा गोळा करतात, रात्री 8 वाजेपर्यंत इथं राबवले आणि कारवाई तर काहीच केली नाही, इथून निघून गेले. म्हणजे नेमका फार्स काय चालू आहे, कशासाठी चालू आहे आणि कुणाचा युगो कुठं दुखतोय, नेमका हा प्रश्न आम्हाला सुटेनासा झाला. नक्कीच आपल्याबरोबर या ठिकाणी रेखाताई पाटील आहेत, या फळ विक्रेते या समितीच्या उपसदस्य आहेत. काय सांगाल, हे काय प्रकार चालू आहे? खरं तर ह्या उद्यानमधल्या जे भेळच्या गाड्या आहेत, गेल्या जवळजवळ 60 वर्षापासून इथं गाड्या आहेत. त्यांना पहिलं जुनं लायसन पण ते गोल्ड लायसन दिलेलं होतं, ते लायसन तेही त्यांच्याकडे आहे आणि आता बी अधिकृत लायसन फेरीवाल्या धोरणात अधिकृत लायसन त्यांना दिलेलं आहे. तर आमच्या 3 मिटिंग झाल्या, मॅरेथॉन सारख्या अशा 3 मिटिंग घेतल्या आयुक्त साहेबांनी, जेणेकरून त्यांची सगळी सोय केल्या. कारण त्या सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स आहेत, जागा उपलब्ध करून देणे, त्यांना शेड मारून देणे, संडास बाथरूम लाईट पाणी हे सुविधा करून देऊन मगच जागेवरून ह्यांना हटवायचं आहे. तर असं न करता सत्यम गांधी साहेबांनी हा जे काय युगो म्हणावा का त्यांचं म्हणजे काय म्हणावं हे आम्हालाच कळना झाले. कारण आम्हालाच आता आज असं झालंय की आजपर्यंत कुठलेही आयुक्त आले पण असं काही झालेलं नाही आहे. पण मीटिंगमध्ये आम्ही सगळ्या ह्याला विरोध केलाय. 2014ला 2013ला हे समिती स्थापन झाली, त्याही समितीमध्ये मी सदस्य म्हणून होतो. आताही फेरीवाल्या समितीचे सदस्य म्हणून मी आता आहे. त्या 14ला इथं ह्या 10 गाड्या आहेत, त्या 10 गाड्यांना आत जागा द्यायची ठरली होती. महासभेत तसा ठराव झालेला आहे. असं असताना सुद्धा आयुक्त साहेब हे काय करायला लागल्यात हे आम्हाला काही कळना. आणि आयुक्त साहेब हे बालिशपणा म्हणावा का सज्ञानपणा म्हणावा हेच आम्हाला काही कळना झाले. आणि साहेब मला एकच तुम्हाला म्हणणं आहे की ही आमच्या फेरीवाले शहरातले, तिन्ही शहरातले असतील, ह्यांना जगून द्या. साहेब काय चोऱ्या माऱ्या करायच्या का आमच्या ह्या लोकांनी? अहो तुम्हाला आज 500 रुपये सकाळी घेतात आणि संध्याकाळी 100 ते 200 रुपये घालून देतात. त्यावेळेला ह्यांचा धंदा चालतोय आणि ते धंदा करून जाऊन घरात चूल पेटते ह्या लोकांची. असे आमचे भरपूर तिन्ही शहरात अशी लोक आहेत फेरीवाले. पण असं करू नका साहेब. मला तुम्हाला हात जोडून विनंती आहे, ह्या लोकांना जगू द्या आणि जगून द्या. लक्षात ठेवा साहेब, हे हातावरची पोटं आहेत. अक्षरशः 3 दिवस झालं आम्हाला वाईट वाटायला लागले. आज मी आहे, शंभू आहे, आमचे फेरीवाली समितीचे सदस्य कैस आहे, सादिक बागवान आहे मिरजेचा. पण तुम्ही साहेब जसं मीटिंगमध्ये जे काय झालंय त्या इथवरत अजून आम्हाला मिळालं नाही. त्याचे प्रोसिडिंगचं काय झालं माहीत नाही. जे फेरीवाल्यांची फाईल तुमच्या ज्या मीटिंग मध्ये ठरले त्या पद्धतीने काही काहीच चालू नाही आहे. आणि हा घाट कशासाठी घातलाय आयुक्त साहेबांनी हे आम्हाला फेरीवाल्या समितीच्या सदस्यांना सुद्धा कळना झालाय. कारण काय ह्याने असा घाट घातलाय हे आम्हाला माहित नाही. आज जवळजवळ आज 3रा दिवस आहे, ह्या लोकांचे धंदे बंद आहेत.
कारण गाड्या समोर लावल्यात, गिराक येऊ शकत नाही. काल तर कळस केला, हे पूर्ण दोन्ही दारं बंद केलती. काय इशारा देत आहे? आम्ही असा इशारा देतोय की इथं पुढे जाऊन आम्हाला जर आज वेळ पडली तर आमच्या सगळ्या तिन्ही शहराच्या 5-6 काही संघटना आहेत, फेरीवाल्यांच्या संघटना आहेत, इतर संघटना नव्हे. तर फेरीवाल्याच्या संदर्भातल्या जे संघटना आहेत तिन्ही शहरातल्या एकत्र येऊन आम्ही मोठा मोर्चा काढू, एल्गार करू आणि वेळ पडली तर जेलभरे आंदोलन सुद्धा करू. नक्कीच आपल्याबरोबर या ठिकाणी 50 वर्षाहून जास्त भेळ विकणारे विक्रेते आहेत. तुमचं नाव सांगा आणि किती वर्ष इथं व्यवसाय करताय आणि आता काय आयुक्ताच्या साहेब आदेशानुसार, आयुक्तांच्या आदेशानुसार इथे प्रकार सुरू आहे ते सांगा. माझं नाव महेश विश्वनाथ शेट्टी आहे. गेले 50 वर्ष आपण इथे व्यवसाय करतोयच. व्यवसाय करत असताना कधीच अशी अडचण महापालिकेने आम्हाला दिली नव्हती. ह्याच्या अगोदर ह्याच्यापेक्षा भारी अव्वल दर्जाचे आयुक्त आले होते, पण त्यांनीही कधी आम्हाला त्रास दिला नव्हता. पण हा त्रास देण्याचा प्रकारच वेगळा आहे. ह्यांनी का त्रास द्यायला लागले त्यांनाही माहीत नाही आणि का त्रास व्हायला लागला आम्हालाही माहीत नाही. त्यामुळे आम्ही आता रिक्वेस्ट करून दमलेलो आहे. व्यवसाय तर नाहीच आहे, पण आम्हाला इथं थांबण्याशिवाय पर्याय नाही. कारण इथं आम्ही जर नाही थांबलो तर आमचा रोजगार जाईल आणि रोजगारसाठी इथं आम्हाला थांबायला लागणारच आहे. किती दिवस चालू आहे आणि काय आजचा तिसरा दिवस पूर्णपणे बंद आहे. आम्ही आमचा कामगार आता जवळजवळ 3 दिवस झाले थांबूनच आहे. आम्ही जे माल आणायचा आहे तसं आणतोय आणि रोज येऊन थांबायला लागलो आणि जायला लागलो. व्यवसाय नाहीच आहे, कारण अडचण सगळीकडनं केलेली आहे त्यांनी. आज 2 गाड्या, कधीच असं झालेलं नाही आहे की काल त्यांनी कचऱ्याच्या गाड्या आणून डायरेक्ट आमच्या बॅकसाईडला लावल्या, आम्हाला रस्त्यावर लावायला लावल्या गाड्या. त्याच्या पलीकडे ह्या गाड्या, त्यांच्याबरोबर त्यांची कामगार सगळ्यांनी गर्दी करून निस्ता ठेवली होती आणि लोकांना येऊ द्यायचं नाही असा नियमच करून टाकलाय त्यांनी पूर्ण. तुमचं पुनर्वसन पाठीमाग याच्या बरोबर पाठीमाग प्रतापसिंह उद्यानमध्ये करण्याचा ठराव 2014 झाला होता. काय झाला होता त्यावेळेला बागेचं काम एका कॉन्ट्रॅक्टरला दिलं गेलं होतं. पूर्णपणे आमच्या सगळी माहिती आमच्याकडे घेऊन गेली होती आणि त्यांनी स्वतःहून सांगितलेलं होतं की यावेळी पुनर्वसन करत असताना तुम्हाला पर्याय म्हणून पहिला ही देणार आत आणि नंतरच काय असेल ते. पण त्याच्यानंतर त्यांनी टाळाटाळ करून कॉन्ट्रॅक्टरनं काम केलं नाही. त्याच्यानंतर काम आता तिसऱ्यांदा टेंडर चालू आहे, तरी सुद्धा अजून काम झालेलं नाही. काय इशारा देत आहे? कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आयुक्तांच्या या कारभारामुळे, काय इशारा देत आहे? आम्हाला काय दुसरा पर्याय नाही. आता आम्ही एक तर इथं बघणार अजून थोडे दिवस. जरी हल्लं नाही तर हाय असं पूर्णपणे गाडा महापालिकेत दारात लावणार, निलेवाट लावून टाकणार आणि महापालिकेत दारातच बसणार, हटणार नाही त्याशिवाय. नक्कीच आपण पाहू शकता या ठिकाणी या जे विक्रेते आहेत, भेळ विक्रेते यांच्याकडून असेल किंवा फेरीवाले असोसिएशन यांच्याकडून या महापालिकेला इशारा देण्यात येत आहे की या ठिकाणी या लोकांचं पुनर्वसन केलं नाही तर आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. तर दुसरीकडे या ठिकाणी ज्या रस्त्यावर या गाड्यांच्या बरोबर समोर या ज्या घंटा गाड्या लावण्यात येत आहेत, अतिक्रमणच्या गाड्या लावण्यात येत आहेत, जेणेकरून या ठिकाणी असणाऱ्या या जे भेळ विक्रेते यांच्यावर उपासमारीची वेळ यायला लागली आहे. गेली 3-4 दिवस झाला असा आयुक्तांचा मनमानी कारभार या ठिकाणी सुरू आहे. हा कारभार त्वरित थांबावा. लोकप्रतिनिधींनी, इथल्या स्थानिकांनी किंवा प्रशासनानं, जिल्हा प्रशासन असेल यांनी सुद्धा या ठिकाणी लक्ष घालावं आणि याच्यावर काहीतरी तोडगा करावा. अन्यथा या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची चिन्ह आहेत असा सुद्धा इशारा या ठिकाणी शंभूराज काटकर असतील, रेखाताई पाटील असतील आणि भेळ विक्रेते महेश शेट्टी असतील यांनी दिलेला आहे. आता जिल्हा प्रशासन काय करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि महापालिकेचे प्रशासनाचे जे आता प्रशासक आयुक्त आहेत सत्यम गांधी, हे काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र या संपूर्ण कारभारामुळे आयुक्तांच्या या सांगलीमध्ये महापालिका क्षेत्रात फार मोठी उलटसुलट जोरदार अशी चर्चा सुरू आहे आणि नागरिकांच्यातून सुद्धा या प्रतापसिंह उद्यानासमोर हे जो काय प्रकार आयुक्तांच्या माध्यमातून सुरू आहे त्याबद्दल, आयुक्तांच्याबद्दल नाराजी आणि तीव्र संतापसुद्धा या इथं येणाऱ्या लोकांच्याकडून व्यक्त होत आहे. कॅमेरामन सुजित सोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.